नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मी आरती सोनवणे तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे माझी सकाळचं रुटीन. जी मी सकाळची माझी धावपळ असते टिफिन बनवण्याची, मिस्टरांना टिफिन, मुलाला टिफिन. आज मी तुमच्या बरोबर ते शेअर करणार आहे. माझी 6 ते 10 पर्यंतची ड्युटी. आज टिफिन व काय देऊ, भाजी काय कळत नव्हतं, म्हणून मिस्टर बोलले फक्त मला अंडा फ्राय करून दे. आता कडधान्य खाऊन खाऊन खूप वैतागले होते ते, तर बोलले चला असं ना अंडच देते तळून. छान कांदा टमाटा वगैरे कापून, मिरची, लाल मसाला, मीठ टाकून त्यांना अंड तळून दिलं. माझ्या मिस्टरांना जास्त कडधान्य आवडत नाही, त्याच्यामुळे मला खूप विचार करावा लागतो त्यांना टिफिन काय देऊ काय नको देऊ. आणि हिरव्या भाज्या पण खाऊन वैतागले, रोज रोज त्याच भाज्या खाऊन खाऊन शेवटी हे बोलले मला नको, काहीच नको देऊ, मला फक्त अंड तळून दे. मग त्यांना गॅसवर तवा वगैरे ठेवला. आणि सकाळची माझी खूप घाई गडबड असते, त्याच्यामुळे मी सकाळचे कधी व्हिडिओ बनवत नाही. पण मी आज बनवते कथा. आज मला तुम्हाला दाखवायचं होतं माझं सकाळचं रुटीन काय असते, माझी सकाळची कशी धावपळ असते. नंतर अंड वगैरे तळून घेतलं. आणि आज त्या मुलाला हाफ डे असल्यामुळे त्याला काही टिफिन न्यायची नव्हती. आज ताईची स्कूलमध्ये पेरेंट्स मीटिंग आहे, मला मीटिंगला पण जायचंय. साईला दूध वगैरे ग्लासात ओतून ठेवलं, तो सकाळचा फक्त दूध पिऊन जातो, नाश्ता नाही करून जात. तेवढं सकाळी मुलांना खाण्याची आदतच नसते, आणि माझ्या मुलांना तर नाहीच एवढं सकाळी खाण्याची आदत. अंड फ्राय करून झालं, नंतर मग चपात्या करून घेतल्या. पीठ मी अगोदरच मळून ठेवते. पीठ मळून ठेवलं का पीठ छान मुरतं वगैरे, भाजी वगैरे होऊपर्यंत. नंतर मग चपाती वगैरे करून घेतल्या. माझ्या मिस्टरांना काही जास्त चपाती लागत नाही, ते 1-2 चपाती नेतात, 2-2.5 चपाती नेतात. एकदा खाणं खूप कमी झालं, पहिल्यासारखं खाणं नाही राहिलं त्यांचं. वयामानाने त्यांचं जेवण पण कमी झालं. मग त्यांना 2.5 चपात्या केल्या आणि मुलाला 1 चपाती केली. म्हटलं नेईन तो डब्बा, पण तो बोला मला डब्बा नको मम्मी. नंतर चपात्या वगैरे सर्व करून घेतल्या. गॅस बारीक झाल्यामुळे ना चपाती पण शेकत नव्हती, माझ्या लक्षातच नाही राहिलं का मी गॅस फास्ट नाही केला. नंतर गॅस फास्ट केला. आणि बघा आज व्हिडिओ बनवते तर म्हणून माझी चपाती तेवढी सुकली बघा, नाही तर माझी चपाती एवढी सुकतच नाही. हल्ली मी जास्त चपात्या करतच नाही, माझ्या सासूबाई करतात, मी फक्त टिफिन पुरत्याच करते. आता माझ्या मुलांना आणि आम्हाला सर्वांना आईच्या हातच्या चपात्या आवडतात. उरलेल्या चपात्या वगैरे माझ्या सासूबाई करतात. हल्ली माझा वजन कमी करण्याचा प्लॅन चाललाय, म्हणून मी सकाळचं विनेगर पिते, ऍपल विनेगर. एकच बूज घेते आणि ते कोमट पाण्यामध्ये पिते सकाळचं. वजन तर काही कमी नाही झाले माझं अजून, पण ट्राय करते. 8 दिवसच झाले. त्याची चव खूप करवट लागते, पण बारीक होण्यासाठी पिवा लागतं, काय करणार. मी पाणी पिते तोपर्यंत मिस्टर इकडे टिफिन भरतात. टिफिन मी नाही भरत, सकाळचे ते भरतात, कारण ते बोलतात तू लेट टिफिन भरते, भाजी जास्त देते, चपाती जास्त देते. आणि इकडं ताईला शाळेमध्ये फोटो पाहिजे म्हणून ते फोटो शोधतात. ते इकडे माझ्या मुलाची तयारी चालली आहे. तो आता मोठा तो आता मोठा झालाय, तो आता स्वतःची तयारी करतो. बरं आहे, त्याला काय करावं नाही लागत मला आता. मग त्याला दूध आणून दिलं, तर दूध पिण्यासाठी खूप नाटक करतो तो. हे त्यांची तयारी करता करता ताईची पण तयारी करतात, म्हणजे केस वगैरे विचरा, डोक्याला तेल लावा, सगळं हेच करतात. आणि पावसाच्या भीतीमुळे ना रेनकोट ह्यांना संगच घेऊन फिरावा लागतो. एवढी बॅग भरून घेऊन जातात ते, रेनकोट म्हणा, छत्री म्हणा, टिफिन म्हणा.
इकडे यांचा फोटोशूट चाललंय कारण साईला शाळेमध्ये फोटो पाहिजे. शाळेमध्ये आय कार्ड बनवण्यासाठी फोटो लागतो. फोटो काढून ठेवले होते पण कुठं ठेवले आता काही भेटतच नाहीत. म्हणून हे बोलले फोनवर फोटो काढतो आणि बनवून आणतो. साई तर शाळेत चाललाय. मला पण त्याला आणायला जावं लागेल 10 वाजता. त्याची 10 वाजता मीटिंग. हे रात्री डोश्याचं भिजून ठेवले अजून ते वाटायचंय मला. इकडे कपडे लावले मशीनला. हल्ली मी मशीन मध्येच कपडे धुते. हाताने नाही धुवत. हाताने धुवायची आदत गेली आता. नंतर बिछाना वगैरे नीट करून घेतला. बिछाण्याची माझी हालत बघा. इकडे आमच्या मनूचा नाश्ता चाललाय. पहिले चादरीच्या घड्या वगैरे घालून घेते. बेड नीट करून घेते. माझा सर्व पसारा दिसतोय. माझ्या माळ्यावरचा पसारा दिसतोय. माळा मला मला खूप दिवस झाले त्याला पडदा लावायचा आहे. पण या भिंती अशा आहेत ना का त्याला होलच नाही पडत. ते खिळेच नाही बसत आहे. एक खिळा ठोकायला गेला का पूर्ण माती पडते. म्हणून रिस्क नाही घेत मी. आणि बाहेर बघा किती ऊन आहे. पावसाचं नामोनिशाण नाही. आणि फ्रेश वगैरे झाले मी. फ्रेश झाले. इकडं स्वामींचं दर्शन घेतलं. इकडं सासूबाई झोपल्यात. त्या काय 10 आणि 11 वाजेपर्यंत उठत नाही. त्यांचा रोजचा टाइम आहे. पहिला चहा ठेवला. मी फ्रेश झाले ना का मला पहिला चहा लागतो. मी खूप प्रयत्न करते चहा सोडायचा पण मला चहा सोडायला जमतच नाहीये. चहा लागतो. एक टाइम का होईना मला चहा लागतो. मग मी सकाळचीच पिते. संध्याकाळची नाही चहा पीत. पहिला चहा वगैरे करायला घेतला. साखर चहापत्ती टाकली. ती भांडी मांडणीवरची लावायला घेतली. मी रात्रीची भांडी घासून ठेवते पण लगेच लावत नाही का तर भांडी सुकायला ठेवते. स्टीलची मांडणी असते ना ती पाणी जरा पण लागलं ना का गंजून जाते. माझी अशीच मांडणी गंजलेली आहे. म्हणून मी रात्री ओली भांडी लावत नाही. सकाळी लावते उठल्यावर. पहिले भांडी लावून घेतली. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. बाय. भेटूया.